हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला बोरणांसाठी लहान बाळांना आपण जे दागिने घालतो ते घरच्या घरी कसे बनवायचे, जे आपण हलव्याचे दागिने वापरतो ते आपण घरच्या घरी आज कसं बनवायचं ते शिकणार आहोत। त्यासाठी मी थोडं साहित्य घेतलं आहे। ही मार्केटमध्ये अशी फ्लावर्स मिळतात आर्टिफिशियल, ते घेतली आहे। त्यानंतर ही सॅटिनची रिबिन घेतली आहे। त्यानंतर एक कार्डशीट होतं, त्याचं मी असे कटआउट्स घेतलेत, काही सर्कल शेपमध्ये घेतले आणि हा मी मुकुटचा शेप तुम्हाला हवा तसा तुम्ही ड्रॉ करा आणि त्याला कट करून घ्या। त्यानंतर फेविकॉल आहे किंवा फॅब्रिक बॉन्ड आहे, फॅब्रिक बॉन्ड नसेल तर तुम्ही फेविकॉलही घेऊ शकतात। त्यानंतर कैची आणि हे तिळगुळ, याच्या सहाय्याने आपण दागिने बनवणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सगळ्यात आधी मी जे हे सर्क्युलर शेप कट केलेले होते त्यापैकी एक घेतलं। त्यानंतर सिल्कची जी रिबिन आहे, सॅटिन रिबिन, तिचे 2 मापाने मी असं कापून घेतलं आहे सिमिलर, जेणेकरून हे बाजूबंदाचा बसेल फिट बाजूबंदाला। आता याच्या सेंटरला मी फॅब्रिक ग्लूने हे कार्डशीटचं सर्कल चिटकवून घेते। या पद्धतीने असं चिटकवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यावर फेविकॉल किंवा फॅब्रिक ग्लू काहीही तुम्ही यूज करू शकता। त्याच्या सहाय्याने हे साखरफुटाने याच्यावरती प्लेस करायचे। याला व्यवस्थित वाळू द्यायचं, लगेच उचलायचं नाही, लगेच उचललं तर ते निघू शकतात। छान वाळल्यानंतर हे घट्ट बसतात आणि दागिनाही छान दिसतो। त्यानंतर याच्या सेंटरला मी हे आर्टिफिशियल फ्लावर चिटकवणार आहे। मी रिबिन येलो कलरची घेतली आहे म्हणून मी रेड कलरचं फ्लावर घेतलं आहे। आता याच्या साईडला अशा दोघी लेसेसवर मी साखरफुटाने चिपकवून घेणार आहे। हे अर्ध्याच साईडला चिटकवायचे आहे आणि अर्धी रिबिन ही मोकळी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला गाठ मारायला व्यवस्थित बसेल। या पद्धतीने दोन्ही साईडला अर्ध्या अर्ध्या रिबिनवर मी हे साखरफुटाने चिटकवून घेतले आहे। अशा पद्धतीने आपण हा बाजूबंद तयार करू शकतो। याच पद्धतीने मी दुसरा बाजूबंद सुद्धा रेडी करून घेतला आहे। आता याला मी वाळवायला ठेवलं। त्यानंतर मी घेतलं आहे मुकुट करायला। मुकुटसाठी थोडं लॉंगच मी रिबिन कट केली आहे आणि ही रिबिन कट न करता अशी पूर्णच त्याला या कार्डशीटला चिटकवली आहे। आता याच्यावर फेविकॉलच्या सहाय्याने मी साखरफुटाने चिटकवून घेणार आहे। खालच्या साईडला मी डबल लाईनने चिटकवते। या पद्धतीने एकसारखी चिटकवायची आहे, म्हणजे ते डिझाईन पण दिसली पाहिजे। सेंटरला मी परत आर्टिफिशियल फूल चिटकवून घेतलं आहे आणि ही डबल लाईन मी साखरफुटाण्यांची चिटकवून घेते। एक बाजू कंप्लीट झाल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला सुद्धा असं चिटकवून घेणार आहे। तुम्हाला हवं तसं तुम्ही डिझाईनने हे कार्डशीट कट करू शकता आणि हव्या तशा पॅटर्नमध्ये तुम्ही हे लावू शकता। फक्त लक्षात असू द्या की जास्त साखरफुटाने लावायचे नाही, ते लावल्याने ते हेवी होतं मुकुट आणि मग ते व्यवस्थित बाळाच्या डोक्यावर बसणार नाही, म्हणून थोडंसं क्वांटिटी कमीच ठेवायची, जेणेकरून तो खूप हेवी होणार नाही। असं मी आता बॉर्डरला पण फेविकॉल लावून साखरफुटाने चिटकवले आहे। घरच्या घरी कुठलाही असा छोटासा कार्यक्रम असेल बोरणांचा, तर आपण या पद्धतीने असे दागिने बनवू शकतो। आता थोडं डिझाईन म्हणून मी अजून एक फ्लावर चिटकवलं आणि त्याच्या आजूबाजूला सर्क्युलर याच्यात मी हे साखरफुटाने चिटकवले। बस मी एवढेच लावणार आहे, कारण नंतर ते हेवी होऊ शकतं। आता गळ्यातला नेकलेस, यासाठी मी एक सलग अशी रिबिन घेतली आहे, त्याला मी असे एकसारखे साखरफुटाने चिटकवले। वरच्या बाजूला थोडी मोकळी ठेवली आहे, म्हणजे गाठ बांधता येते। आता याच्या खाली सेंटरला न घेता मी असं साईडला ब्रॉच टाईपमध्ये हे कार्डशीट चिटकवलं आहे आणि त्याच्यावर मी नंतर फुलंही चिटकवून घेणार आहे। आता ह्या पूर्ण लेसला साखरफुटाने व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहे। तुम्हाला हव्या तशा डिझाईनमध्ये तुम्ही डबल लेअर, सिंगल लेअर किंवा तुम्हाला सेंटरला पाहिजे असेल तर तुम्ही सेंटरला असं कार्डशीटचं डिझाईन करून चिटकवू शकतात। या पद्धतीने मी नेकलेस केला।
अशा पद्धतीने अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने हे दागिने रेडी झाले आहेत. इथे मी 2 बाजूबंद तयार केले, एक मुकुट केला आहे आणि एक नेकलेस केला आहे. अशा छोट्याशा घरगुती बोरणांच्या कार्यक्रमासाठी आपण बाजारातून विकत न घेता घरीच या प्रकारे दागिने बनवू शकतो.